रिलॅक्स रिलॅक्स. सेम पोझिशन. पाय इकडे ठेव. फालतू झोप. कंबर दुखत असते का? हा, कंबर दुखत असते. याच्या आधी कोणाला दाखवलं होतं? नाही, गोरच दाखवली. कारण की मी रिक्षा चालवायचो ना पहिले. मग आता मसाजसाठी आले ते का ट्रीटमेंटसाठी? मसाज केला आता. तर ते म्हणलं आहे इकडे करून घे म्हणले. तुमचं कमरेतलं गॅप जुनं आहे. कमीत कमी 5 ते 8 वर्ष. म्हणजे याच्या आधी तुम्हाला आहे ना कमरामध्ये टिचं भरणं, चमक भरणं असं होतं 2 महिन्यातून 3 महिन्यातून 6 महिन्यात. बरोबर. तो होता त्याचा प्रॉब्लेम होता कमरेत गॅप. मी चोळून घ्यायचं नाही का? त्याला चोळ चांगली चालू नाही, पहिले रिक्षा चालवायचं ना त्या टायमाला. पण आता काय झालं, याच्यातलं जे कार्टिलेज आहे फाटून बाहेर यायला लागलं. बाहेर आल्यामुळे तुमचा एक पाय दुखतो. जिकडे दाबलं तिकडे दुखतो. पाय दिला सोडा. आता याच्यातलं जे कार्टिलेज आहे म्हणजे गादी फाटून जशी जशी बाहेर आली तशी सायटिका नावाची ना जमली गेली. जेवढे दाबले तर दुखतंय. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, रगला पिकळला. ते म्हणजे जास्त चालले, जास्त उभं राहिले, जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्यावर बसून उठले, झोपून उठले वाकड वाकड चालतं. मग नंतर सरळ चालतं. यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. गॅप पडून तुम्हाला भरपूर दिवस झाले, पण गादी आता एवढ्या 2 वर्षात ते 3 वर्षात बाहेर सरकते. म्हणून एवढे 6 महिन्यात 12 महिन्यात जास्त त्रास व्हायला. आता गादी सरकते ती 15-20 किलोच्या पुढे वजन उचलून, पालतो झोपून, चुकीचं बसणं, चुकीचं झोपणं, कमराला झटके बसून. आता इथून पुढे सगळ्यात महत्वाचा हा जो प्रॉब्लेम आहे हा मुळापासून पूर्णपणे बरा होत शकत नाही आणि होत नाही पूर्ण जगात पुढे जाऊ. बरोबर. म्हणजे हा 80% रिकवर होऊ शकतो. 20% होऊ शकतो. 20% तो मरेपर्यंत राहणार. 20% म्हणजे 20% साठी तुम्हाला आयुष्यभर नियमात राहायचंय. म्हणजे 15 ते 20 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही, पालतं झोपायचं नाही, चुकीचं बसायचं, झोपायचं, कमराला झटका बसून द्यायचा. आता जसं जसं मनका जागेवर जाईल, गादी लेवलला येईल, ते क्लिअर होईल. जवळजवळ प्रत्येक कुटुंबामधून एखादी व्यक्तीमध्ये कमराचा गॅप असतो, पण तो त्रास देत नाही. ज्यावेळेस गादी सरकती त्याच्यानंतरच त्रास देतो. पण बरेच जण काय म्हणतात, नसावनच चढती, पायात चमक भरली, कमरात चमक भरली. आपलं हे जे तळपाय दुखतं याच्यामुळे दुखतं का? ते याच्यामुळे दुखतं. अच्छा. आग होणार, सकाळी उठल्यानंतर बरीत पडणार, जड पडणार. कारण की जे दोन्ही पाय ना झोपताना माझे लई दुखतं. ते सांगतो. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता जेव्हा मनका जागेवर जाईल, कार्टिलेज लेवल येईल, तेव्हा हे क्लिअर होईल. पण हे 1-2 दिवसात क्लिअर होऊ शकत नाही. त्याला 8 ते 10 दिवसाची प्रोसेस आहे. अच्छा. 3 सेटिंग नंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. याचा एलएस स्पाईनचा MRI केला त्याच्या स्पष्ट दिसेल. मी सांगितलेलं चुकीचं नाही झालं, तुमचे MRI करा. हो, ऐका ना, तुम्हाला ऐका नाही, तुमचे पैसे बी भरा. नाही, माझं आहे ना, मला जे डॉक्टरपेक्षा जे आपले चोळणार आयुर्वेदिक असं मला त्याच्यावर जास्त विश्वास आहे. नाही, सांगायचं काम आहे माझं असं. मी कधी 5,000 ऑपरेशन कॅन्सर. मी कधी त्याच्यासाठी गोळी पण खाल्ली नाही. ओके. डॉक्टरकडे खायची गरज पण नाही. तुमचं नशीब माझ्याकडे इथपर्यंत आहे. याला फक्त सांगतो तेवढं पूर्ण करायचं. राहिलं कुठे काम काय करतो? गाड्या पडतात शिडीचे. पाडीला सोडा, पाडीला सोडा. कुशल झोपायचं, माय करा. कुशल झोपायचं, माय करा. कमर मोडली ती काय? कमर मोडली. कमरात खालचा पाय सर. रिलॅक्स, रिलॅक्स. सेम पोझिशन. पाय इकडे, डोकं तिकडे, तिकडे डोकं इकडे करा. आता यालाच म्हणतो सायटिका प्रॉब्लेम. अच्छा. असं रिलॅक्स. सेम पोझिशन. पाय इकडे, डोकं रिलॅक्स. पाय इकडे, नाही पालतो.